Super 30 brought to you by Tanishq, a Tata product, now at CA Road, Nagpur. येत्या 27 जून रोजी उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विद्यमान खासदार संजय देशमुखांच्या फुटीच्या चर्चानंतर ठाकरेंचा पहिलाच दौरा. यवतमाळात पक्ष सावरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिका पोहोचली परीक्षा केंद्रावर. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा सुमारे 4884 विद्यार्थी देणार अमरावतीत परीक्षा. अकोल्यात नीट परीक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 6538 विद्यार्थी देत आहेत नीट परीक्षा. गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज. अन्नत्याग आंदोलनानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तब्येत खालावली. शरीरात इन्फेक्शन झाल्याची माहिती. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार. नागपूरच्या मदर डेअरी कंपनीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. धमकीचं निनावी पत्र मिळाल्याची माहिती. कुठलीही संशयास्पद वस्तू न मिळाल्यानं सुटकेचा निश्वास. अमरावतीच्या असोरिया पेट्रोल पंपासमोर 2 गटात गोळीबार झाल्याची घटना. 1 जण जखमी. तत्काळ 3घांना अटक. यवतमाळच्या वणीत एमडी रॅकेटवर पोलिसांची कारवाई. जवळपास 20 ग्रॅम एमडी जप्त करत 7 जणांना अटक. ड्रग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. बुलढाणा जिल्ह्यातील अन्न विभाग ॲक्शन मोडवर. झालेल्या धाड सत्रांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी 2 प्रस्ताव सादर. 1.5 महिन्यात 54,70,000चा मुद्देमाल जप्त. सीबीआय अधिकारी असल्याचं भासून व्यापाऱ्याकडून 25 लाख रुपये लुटणाऱ्या 2 भामट्यांना अटक. अकोल्याच्या गुन्हे शाखेची कारवाई. संपूर्ण रक्कम चोरट्यांकडून जप्त. यवतमाळमध्ये बँकेचं कर्ज न फेडल्यानं सील केलेल्या घराचं लॉक तोडून आदेशाची अवहेलना. 2 जणांवर गुन्हा दाखल. निलेश राठोड आणि इतर 1 अशी आरोपींची नावं. फायनान्स कंपनीच्या नावावर बनावट कर्ज मंजुरीचा आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करणाऱ्यांना अटक. चंद्रपूर सायबर पोलिसांची पुणे इथं कारवाई. विनोद गडाख असं आरोपीचं नाव. महिलेचं मंगळसूत्र हिसकावणारा आरोपी जेरबंद. अमरावती गुन्हे शाखेच्या कारवाईला यश. 1,52,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या अभिनव कॉलनीत एका घरात चोरीची घटना. चोरट्यांकडून घरातील हजारोंचा मुद्देमाल लंपास. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. भंगार विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग. अकोल्याच्या अकोटमधील घटना. संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यासह विदर्भात पावसाची प्रतीक्षा. शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात, तर पातूर भागात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. यवतमाळ जिल्ह्यात उकाड्याचा पपई पिकांना फटका. बागायतदारांचं लाखोंचं नुकसान झाल्यानं चिंता वाढली. बळीराजा हवालदिल. यवतमाळमध्ये कोळसा प्रदूषणानं होणाऱ्या शेती पिकाचं नुकसान भरपाईसाठी राज्य शासन सज्ज. सर्वकष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगेंची माहिती. यवतमाळच्या उकणी, पिंपळगाव, जुनाड्यातील ओबी डम्पिंग आणि वेकोलीच्या समस्यांची आमदार संजय दरेकरांकडून पाहणी. आमदार सुधीर मुनगंटीवारासह माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवारांचीही उपस्थिती. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अकोला विभागातील 1,121 लाभार्थ्यांना लाभाचं वितरण. कर्मचारी भविष्य निधी संघटन विभागीय कार्यालयातर्फे वाटप. ऑपरेशन प्रस्थान 2026 उपक्रमांतर्गत तरुण तरुणींसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध. कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन. कोलकाता इथं आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष उपस्थिती. नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी देखील केली योगासनं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. स्वस्थ राहण्यासाठीचा पर्याय केवळ योगाच. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या वरळी भागात भव्य योगाभ्यास. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांची लेकीसह उपस्थिती. अभिनेता शाहिद कपूरकडूनही योगाभ्यास. अमरावतीत पाण्याखाली 1 तास 2 मिनिटं योगासनं करण्याचा विक्रम. 11 फूट खोल पाण्याखाली योगासनं. पोलीस कर्मचारी प्रवीण आखरेंची इंडिया आणि एशिया बुकमध्ये नोंद. वर्धा इथं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. पालकमंत्री पंकज भोयर यांची विशेष उपस्थिती. सामूहिक योगासनं कार्यक्रमाचं आयोजन. गोंदियात देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. अनेक नागरिकांनी केली योगासनं. संपूर्ण जगानं योगासनं करावं असं आवाहन. अकोला विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून योगाभ्यास. अकोलेकरांचा देखील भरभरून प्रतिसाद. श्रींची पालखी निघाली पंढरपूरच्या दिशेनं. टाळ गजराच्या नादात मंदिर परिसर दुमदुमला. तब्बल 700 वारकरी वारीत सहभागी. अमरावतीत संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण आणि भव्य पादुका दर्शन सोहळा संपन्न. आमदार रवी राणा आणि नवनीत राणेंची विशेष उपस्थिती. गंगा सावित्री निवासस्थानी आयोजन. मुंबईत पार पडला सुप्रिया सुळेंच्या लेकीचा विवाह सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास उपस्थिती. सुळेंची लेक झाली नागपूरची सून. Super 30 brought to you by Tanishq, a Tata product, now at CA Road, Nagpur.